नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचा युजर नेम आणि पासवर्ड ह्या जो गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी विसरलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काय प्रोव्हिजन आहे. फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ही गोष्ट. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कशा प्रकारे काय करता येईल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन देणारा व्हिडिओ आहे. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कुठली गोष्ट बघायला पाहिजे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जे जीडीसीए ची परीक्षा देणार आहेत मे 2026 मध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ असू शकतो. प्रत्येकाला त्याची चांगली माहिती मिळू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे आता मे 2026 साठी त्यांच्या सर्व गोष्टी समजा बरोबर असतील, व्यवस्थित असतील. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट हवं आहे आणि पण पासवर्ड आयडी आणि पासवर्ड माहीत नाही किंवा विसरला गेलेला आहे काही कारणास्तव, तर त्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त महत्वाचा व्हिडिओ आहे. जर तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड असेल तर कॉल करा, मी तुम्हाला ते सांगेन कशा प्रकारे करता येईल. नसेल, ज्या विद्यार्थ्यांचा युजर नेम आणि पासवर्ड फक्त युजर नेम आणि पासवर्ड हरवलेला आहे किंवा नाहीये त्यांच्याकडे, त्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, माहितीपूर्ण आहे. तर या तुम्हाला एक मेल आयडी देतो आहे. त्या मेल आयडी वरती तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे मेल आयडी मध्ये की सर माझा अशा प्रकारे माझा युजर नेम आणि पासवर्ड हरवलेला आहे, पण तुमचा मेल आयडी जो आहे तो रजिस्टर हवा. तर तो मेल आयडी त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहा व्यवस्थित पूर्ण, तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो आहे, तुमच्याकडे ऍप्लिकेशन आयडी जो जीडीसीएचा ऍप्लिकेशन नंबर असतो तो तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट फॉर्म करता, तुम्ही तुमच्याकडे जर ज्यांच्याकडनं तुम्ही भरून घेतलाय फॉर्म त्यांच्याकडे असेल ऑलरेडी तो तुमचा प्रिंट फॉर्म, तर त्या फॉर्मवरती ऑलरेडी ऍप्लिकेशन आयडी लिहिलेला असतो जीडीसीएचा. तो ऍप्लिकेशन आयडी बघायचा आणि तो ऍप्लिकेशन आयडी आणि प्लस तुमचा कन्सर्न त्याच्यात लिहायचा. रिक्वेस्ट म्हणजेच विनंती करायची की सर माझा अशा प्रकारे माझा युजर नेम आणि माझा आयडी हरवलेला आहे किंवा मला माहीत नाहीये, पण मी फॉर्म नक्की भरलेला आहे. हा माझं पूर्ण नाव आहे फॉर्मच्या हिशोबाने आणि माझा ऍप्लिकेशन आयडी हा आहे. या पद्धतीने त्यात द्यायचं आणि त्यामध्ये विनंती अशी करायची की सर कृपया मला माझे हॉल तिकीट द्या म्हणून किंवा इकडे पाठवा ईमेल आयडी वरती. तर त्यामध्ये तुम्हाला ते ईमेल आयडी वरती तुमच्या हॉल तिकीट येऊ शकतं. त्यासाठी काय करायचं की मेक शुअर करायचं की हे फक्त हॉल तिकीट मिळेल तुम्हाला. आणि हॉल तिकीट मिळाल्यानंतर जे काही बाकी कम्युनिकेशन असेल त्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला ईमेल वरती कम्युनिकेशन करावं लागेल किंवा तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही काही अपडेट असेल तर सांगत राहू तुम्हाला. पण तो मेल आयडी जो आहे ज्याच्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी मेल करायच्या आहेत तो मेल आयडी असा आहे DRCS, मी देतोय खाली इकडे, DRCSGDCA@gmail.com. या मेल आयडी वरती तुम्हाला हा कन्सर्न मेल करायचा आहे किंवा तुमचा हॉल तिकीट साठी संदर्भात फक्त. आणि बाकी कुठला काही इश्यू असेल कुठल्या गोष्टीचा, समजा अभ्यासासंदर्भात असेल किंवा सब्जेक्ट संदर्भात, तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. पण ईमेल जर करायचा असेल तुमच्या हॉल तिकीट संदर्भात असू शकतो किंवा तुमच्या रिझल्ट संदर्भात कुठे त्रुटी असेल काही असेल तर त्या संदर्भात असेल तर तुम्हाला DRCSGDCA@gmail.com या मेल आयडी वरती मेल करायचा आहे. त्यामध्ये विनंती करायची की सर अशा पद्धतीने आमचा एक तुम्हाला विनंतीचा फॉर्मॅट पण देतो की कशा प्रकारे तुम्हाला करायचं, तर त्या पद्धतीने केला किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामध्ये मेक शुअर करा की आधार कार्ड पण अटॅच करा ज्यावेळेस तुम्ही मेल कराल आणि तुमचा फॉर्म असेल, ऍप्लिकेशन नंबर असेल तुमच्याकडे किंवा ऍप्लिकेशनचं प्रिंट असेल तर ते प्रिंट सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि ऍप्लिकेशन नंबर तुम्ही देऊ शकता. काही अडचण नाही. की तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो कशा प्रकारे फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट नुसार तुम्ही मेल करा, काही प्रॉब्लेम नाही. तर हे दोन्ही प्रकारामध्ये ऍक्च्युली तुम्ही रिक्वेस्ट कशी करू शकता. आता हे स्टँडर्ड फॉर्मॅट दिलंय आपण, तुम्हाला तुमच्या पद्धतीने करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण चांगली एक प्रोफेशनल रायटिंग जर चांगली केली तर ते थोडंसं इम्प्रेशन चांगलं असतं प्रत्येकासाठी. तर त्या पद्धतीमध्ये आपण एक मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये देतोय, तर ते तुम्ही बघा. इंग्लिशमध्ये अशी रिक्वेस्ट करायची. सब्जेक्ट काय लिहायचा आहे ज्यावेळेस तुम्ही मेल लिहाल, रिक्वेस्ट फॉर हॉल तिकीट फॉर जीडीसीए एक्झामिनेशन मे 2026, युजर नेम पासवर्ड फॉरगॉटेन. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यात खाली मायना लिहायचा आहे आपल्याला मेलमध्ये, बॉडीमध्ये. त्याच्यात रिस्पेक्टेड सर मॅडम, I am writing this mail to humbly request you to kindly provide my hall ticket for the
upcoming GDCA examination schedule May 2026. So I regret to inform you that I am unable to log in the portal or examination portal, you can say, as I have forgotten my registered username and password. Due to this technical difficulty, I am unable to download my hall ticket through official portal. However, I am providing the following details to verify my identity and process my request. Here you इकडे तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकायचा, ऍप्लिकेशन आयडी इथे, ऍप्लिकेशन आयडी देन नेम ऑफ द कॅन्डिडेट, नेम जे पूर्ण नाव ऍप्लिकेशन मध्ये जसं नाव आहे तसं, आणि अटॅचमेंट मध्ये ऍप्लिकेशन जर असेल तुमच्याकडे ऍप्लिकेशनचं प्रिंट आणि आधार कार्ड द्यायचं आहे. ठीक आहे, हे जोडायचे इथे, अटॅचमेंट, ऍप्लिकेशन, जीडीसी ऍप्लिकेशन आणि आधार कार्ड. अँड देन खाली असं लिहायचं, आय काइंडली रिक्वेस्ट यू टू प्लीज व्हेरीफाय अबाउट डिटेल्स अँड आयदर आय प्रोव्हाइड माय हॉल तिकीट डायरेक्टली वाया दिस मेल. आणि पुढे अजून असं ऍडिशनल लिहायचं, आय एम रेडी टू प्रोव्हाइड माय ऍडिशनल डॉक्युमेंट फॉर इन्फॉर्मेशन इफ रिक्वायर्ड फॉर व्हेरिफिकेशन पर्पज. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट लाईन लिहायची, आय सिन्सिअरली होप यू विल कन्सिडर माय रिक्वेस्ट ॲट अर्लिएस्ट ॲज द एक्झामिनेशन डेट इज अप्रोचिंग. I assure you that all the details provided above are true and correct for the best of my knowledge. Thank you for your time and kind cooperation. Yours faithfully. खाली मेल, तुमचं पूर्ण नाव लिहा, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जीडीसीचं ऍप्लिकेशन आयडी लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे इंग्रजीमध्ये तुम्ही लिहू शकता. देन मराठीमध्ये कसं लिहायचं, विषय लिहायचा, जेव्हा लोक मराठीत लिहिणार आहेत त्यांच्यासाठी. जीडीसीए परीक्षा मे 2026 साठी हॉल तिकीट मिळण्याबाबत विनंती. युजरनेम व पासवर्ड विसरल्यामुळे आपल्याला लिहायचं आहे, तर त्याच्या पुढे लिहायचं सर, मॅडम लिहा किंवा महोदय, महोदया. सविनय नमस्कार, मी आपणास नम्रपणे विनंती करतो किंवा करते की मे 2026 मध्ये होणाऱ्या जीडीसीए परीक्षेसाठी माझे हॉल तिकीट उपलब्ध करून द्यावे, कारण मी माझ्या परीक्षा पोर्टलवरील युजरनेम व पासवर्ड विसरलो आहे किंवा पोर्टलवरील पासवर्ड विसरलो आहे, आयडी आणि पासवर्ड विसरलो किंवा विसरले आहे. त्यामुळे अधिकृत पोर्टलवरून लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करणे मला शक्य होत नाही. माझी ओळख पडताळण्यासाठी मी खालील माहिती सादर करीत आहे. ऍप्लिकेशन आयडी तुमचा जीडीसीएचा ऍप्लिकेशन क्रमांक जो असतो तो द्या, त्यानंतर उमेदवाराचं पूर्ण नाव, अर्जावर जे जसं नाव आहे तसं, आणि अटॅचमेंटमध्ये सेम, ज्यामध्ये अटॅचमेंटमध्ये ऍप्लिकेशनचं असेल तुमच्याकडे ऍप्लिकेशन किंवा आधार कार्ड द्या. आपणास नम्र विनंती आहे की वरील माहिती तपासून माझे हॉल तिकीट या मेल आयडीवर पाठवावे. पडताळणीसाठी आवश्यक असल्यास इतर कोणतेही कागदपत्र सादर करण्यास मी तयार आहे. परीक्षेची तारीख जवळ येत असल्याने आपण शक्य तितक्या लवकर या विनंतीवर विचार करावा, ही माझी नम्र विनंती. ठीक आहे, वरील सर्व माहिती माझ्या माहितीनुसार सत्य व अचूक आहे. आपला सहकार्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे मराठीतल्या आपला विश्वासू किंवा आपले विश्वासू, आपलं पूर्ण नाव लिहा, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जीडीसीएचा अर्ज क्रमांक. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहा. हे असंच लिहा असं पण नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित लिहा, काही प्रॉब्लेम नाही. स्वीट अँड शॉर्ट जरी लिहिलं तरी काय प्रॉब्लेम. ऍप्लिकेशन आयडी एक विनंती वजा करायचं, फक्त आपल्याला विनंती रिक्वेस्ट करायची खरं तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. पण एक असा फॉर्मॅट दिलेला आहे प्रोफेशनल तुम्हाला, तुमच्यासाठी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मागवू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला हा फॉर्मॅट दिला जाईल, काही प्रॉब्लेम नाही. विनंतीपूर्वक मेल करायचा आहे की कृपया मला हॉल तिकीट देऊन उपकृत करावे, जेणेकरून मी पुढील एक्झाम जी आहे येणारी मे 26, 27, 28 ला ती एक्झाम मी देऊ शकेन. तर अशा प्रकारचा मेल करायचा आहे. आणि ही जी गोष्ट आहे, जसं मी सांगितलं पूर्वी, फक्त आणि फक्त ज्यांचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे 2026 साठी, मे 2026 साठी, त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे, बाकी दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये. ज्यांचा युजरनेम पासवर्ड आहे ज्यांच्याकडे, त्यांच्यासाठी नाहीये, त्यांनी काही करायची गरज नाही. पण ज्यांचा हरवलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची ही गोष्ट महत्वाची आहे, कारण आम्हाला भरपूर कॉल आले त्यासाठी की सर माझा युजरनेम हरवलेला आहे, तर काय करता येईल वगैरे. त्यांना प्रत्येकाला सांगितलेलं आहे आपण, पण ज्यापर्यंत जी लोकांना पोहोचता येत नाही त्या गोष्टीपर्यंत, त्यांना सर्वांसाठी ही गोष्ट आहे. तर मेक शुअर करा, drcsgdca@gmail.com हा मेल आयडी आहे. याच मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचा आहे. ठीक आहे, तुमचा हॉल तिकीट संदर्भात. बाकी सर्व गोष्टीचं अपडेट दिलं जाईल तुम्हाला टाइमली. त्यामध्ये जीडीसीए संदर्भात असतील किंवा बाकी कुठल्याही विषयावरती असतील त्या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह वेगळ्या विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.